मी तुर्तास निलेश सरांकडे पुन्हा येतो. सर, सगळ्यात उत्सुकता म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर 1 वर्षांनी निवडणूक होते. मुंबईत काय होणार? ठाकरे बँड चालणार का? काय होईल? तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघता? आपल्याकडे ज्या स्वरूपाचे आकडे समोर येत आहेत, महायुती 119 पर्यंत पोहोचताना पाहायला मिळते. मी पीसीआरला विनंती करेल की त्यांनी मुंबईचे आकडे स्क्रीनवर दाखवावे, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना आपण स्पष्ट करू शकू. स्क्रीनवर वरच्या बाजूला आपल्याला आकडे दिसत आहेत. साधारण ठाकरे सेना जी आहे त्या 65 जागा, तर MNSला 10 जागा या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतात. भाजप 84 जागा, म्हणजे मागच्या वेळेला 82 जागा भाजपच्या होत्या. भाजपच्या 2 जागा वाढत आहे. मात्र फक्त 2 जागा का वाढत आहे? तर यावेळेला शिंदे सेनेबरोबर युती करून भाजप मुंबईमध्ये लढत होतं. गेल्या वेळेला शिंदे सेना किंवा कोणतीही सेना म्हणजे ठाकरे सेना ही बरोबर नव्हती. भाजपने एकट्याने निवडणूक लढवली होती आणि 227च्या 227 जागा लढवल्या होत्या. त्यातून 82 जागांवर यश हे भाजपला आलं होतं. यावेळेला 90 जागा सोडल्यानंतर उर्वरित जागांवर भाजप लढलेली आहे. तरी 84 जागांवर या ठिकाणी भाजपला यश मिळताना पाहायला मिळते. 35 जागा शिंदे सेनेला मिळू शकतात अशी शक्यता आहे. आणि या दोघांची बेरीज केली तर ते 120 पर्यंत सहजतेनं पोहोचताना पाहायला मिळतात. 119 ते 120 हा मॅजिक फिगरच्या पुढचा आकडा आहे. 115 ही मॅजिक फिगर आहे, साधारण 114 115 मुंबईची. आणि या ठिकाणी सहजतेनं भाजप सत्तेत येते अशा स्वरूपाच्या. भाजपचा पहिल्यांदा महापौर हा मुंबईत बसताना पाहायला मिळेल. मग मूळ मुद्दा मराठीचा मुद्दा होता तो, सर. अगदी. पण मराठीचा मुद्दा जरी केला गेला असला आणि त्यातून काही इमोशनल वातावरण तापवण्याचा प्रयत्न झाला असला, तरीही इमोशनल लेवलवर फक्त तुम्हाला दरवेळेला राजकारण करता येत नाही. मेहनत ही खूप महत्त्वाची असते. आणि सगळ्यात कमी जर शिवसेना कशात पडली असेल, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेही, तर रस्त्यावरच्या मेहनतीत. रस्त्यावर मेहनत बिलकुल झाली नाही. दोघंही ठाकरेंकडून झाली नाही आणि ठाकरेंच्या पुढच्या पिढीकडूनही झाली नाही. आणि त्यामुळे हे अपयश हे मराठी माणसाचं यापेक्षा मराठी माणसाच्या नेतृत्वाचं आहे. मराठी माणसाने ज्यांना आपलं नेतं मानलं, ज्या मराठी माणसासाठी एक व्यासपीठ तयार झालं शिवसेना, ते व्यासपीठ जर संपवण्याचं काम कोणी केलं तर ते ठाकरेंनी केलं असं म्हणायला हरकत नाही. अपयश आलं होतं, शिवसेना फुटली होती. आणि ज्या वेळेला एखादी मोठा पराजय तुमच्या हाती येतो त्यावेळेला तुम्ही अति आक्रमकपणे रस्त्यावर उतरणं अपेक्षित होतं. शिवसेना जर शिंदेंकडून फोडली गेली होती तर त्याला आक्रमकपणे उत्तर देणं अपेक्षित होतं. समाजात जाणं गरजेचं होतं, मराठी माणसात जाणं गरजेचं होतं. मात्र उद्धव ठाकरे आणि इतकंच नाही, नंतरच्या काळात राज ठाकरे त्यांच्याबरोबर आलेले जरी असले तरी राज ठाकरेही या मुद्द्यावर पूर्णतः अपयशी ठरले. हिंदुत्वाचा मुद्दा हा ठाकरेंच्या हातून या अगोदरच गेलाय, राजही ठाकरेंकडून आणि उद्धव ठाकरेंकडूनही. आणि आता मराठीचाही मुद्दा त्यांच्या हातून जातो की काय अशी परिस्थिती असेल, कारण या ठिकाणी एकनाथ शिंदे मुसंडी मारताना आपल्याला पाहायला मिळेल. सर, मतदानाच्या पूर्वसंध्येला एक राऊतांचं ट्विट होतं, मराठी एक आहे तो सेफ आहे आणि मुंबईत ठाकरेच बेस्ट आहे. म्हणजे हे जे अपील केलं गेलं भावनात्मक, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. मुळात आहे ना, प्रतिसाद होता, भावना होती. मात्र मुंबईमधले आत्ताचं जे वातावरण आहे त्यात 40% मतदार मराठी आहे. त्यातला 100% तर काही शिवसेनेकडे जाणार नव्हता. त्यातला 15-18% तो भाजप विचारसरणीचा होता, तो तिकडे गेला. इतकंच नाही, मुस्लिम मतं जी होती ती एकगठ्ठा येतील अशी अपेक्षा होती. मात्र MIM उभं राहिलं, वंचित उभं राहिलं अशामध्ये, आणि काँग्रेसही उभं होतं विरोधामध्ये. त्यामुळे तिथेही विभाजन झालं. आणि हा विभाजन व्हावं हीच महायुतीची इच्छा होती. त्या ठिकाणी विभाजन झालं. त्यामुळे तोही टक्का पूर्णत्वाने ठाकरेंच्या बाजूला आला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जी व्यूहरचना करण्याची गरज होती ती ठाकरेंकडून झाली नाही. आणि ठाकरेंच्या बाबतीत जे सर्वश्रुत आहे त्यांच्या हातचं काही सुटत नाही. मग हातचं सुटत नाही तर निवडणुकांचं राजकारण पूर्णतः बदललेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या काळातली शिवसेना आणि त्यावेळेचं महाराष्ट्रातलं राजकारण आणि आताचं राजकारण हे पूर्णतः बदललं आहे. आता प्रचाराधिष्ठित अगदी गावागावात गल्ली गल्लीत आणि घराघरात जाऊन प्रचार करण्याचे दिवस आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणावर रिसोर्स मोबिलायझेशन, आर्थिक ताकद उभी करावी लागते. त्यातून निवडणूक जी ती लढली जाते. आणि या सर्व गोष्टींमध्ये ठाकरे हे सपशेल अपयशी दिसले. मोठा पाठिंबा मिळत होता एका वर्गाकडून, मात्र तरीही ठाकरेंना यशापर्यंत पोहोचता येईल अशी शक्यता या ठिकाणी काही दिसत नाही. निश्चितच.